नमस्कार, मी सुषमा सुनील पागार महाराष्ट्रन फूड अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत केळीच्या फुलांची भाजी। आमच्या गावी म्हणजेच कोकणात ह्याला केळीचा खोका म्हणतात। हा केळीचा खोका खोलल्यानंतर आतमध्ये छोटी छोटी लांब फुलं असतात। ही फुलं काढून घ्यायची आहेत सर्व। कोकणातील ही प्रसिद्ध भाजी आहे। कोकणात सर्वांच्या घरी आवडाच्या कुंपणात केळीची लागवड केलेलीच असते, त्याच्यामुळे ही भाजी प्रत्येकाच्या घरी बनते। पण एक आहे, ही भाजी साफ करायला खूप वेळ जातो, पण भाजी खूप स्वादिष्ट बनते, त्याच्यामुळे साफ करण्याचा कंटाळा मुळीच येत नाही। भाजी साफ करताना फुलांमधले काळ्या कलरचे पर आहेत ते काढून घ्यायचे आहेत, बाकी सर्व तसंच ठेवायचे। ह्या काळ्या कलरच्या परांमध्ये एक कडवटपणा असतो, त्याच्यामुळे भाजीची चव बिघडते आणि म्हणूनच तो काढायचा असतो। मी पूर्ण भाजी साफ करून घेतली आहे। भाजीला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। भाजी स्वच्छ धुवून झाली आहे, तिला एका ताटामध्ये घेऊन तिला बारीक करूया। भाजी मी व्यवस्थित बारीक करून घेतली आहे। सर्व भाजी मी एका पातेल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ती आधी शिजवून घेणार आहे। मी कोकणात आहे आता, आणि शक्यतो मी कोकणात असल्यावर जेवण चुलीवरतीच बनवते, कारण चुलीवरती जेवणाला जास्त चव येते, हा माझा अनुभव आहे। मी आता पाट्यावरती लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहे। मी पाटा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता ही लसूण आणि मिरची व्यवस्थित बारीक करून घेते। लसूण आणि मिरची व्यवस्थित बारीक करून झाली आहे। भाजी पण व्यवस्थित शिजली आहे। आता तिला मी गाळून घेणार आहे आणि तो बाकीचा पाणी फेकून देणार आहे। गाळून ह्यासाठी घेणार आहे कारण पाण्याची आपल्याला बिलकुल पण आवश्यकता नाही आहे। ती भाजी आता फक्त आणि फक्त तेलामध्ये शिजेल। मी एक लोखंडी तवा घेतला आहे, तव्यावरती भाजी आहे त्यानुसार तेल टाकलं आहे। तेलामध्ये मी आधी कढीपत्ता टाकणार आहे। थोडासा जीरा, आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली ती, नंतर कांदा, टोमॅटोने कांदा एकसाथ टाकून व्यवस्थित परतवून घेऊया। थोडा मीठ वरून घालून घेऊया, त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो लगेच भाजला जाईल। तर मस्त कांदा आणि टोमॅटो ब्राऊन झालाय, मी त्याच्यामध्ये भाजी घालणार आहे। भाजीला व्यवस्थित परतून घेऊया। भाजी आपली व्यवस्थित परतून झाली आहे। आता मी तिच्यात हळद, तिखट मसाला, मालवणी मसाला,
थोडा गरम मसाला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजीला जास्तीत जास्त हलक्या वाफेवरतीच फ्राय करायची आपल्याला. 1-5 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेऊया, म्हणजे सर्व मसाले एकजीव होतील. भाजी पूर्ण व्यवस्थित बनली आहे. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच टाकणार नाही आहे, कारण मुळात अशीच बनवली जाते भाजी. आणि ही आत्ता आपली तयार आहे केळीच्या फुलांची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स आणि शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.